श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पितृपक्षामध्ये आपल्या घरातील देवघरातील देवांची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे की नाही, त्याचबरोबर पितृंना संतुष्ट करण्यासाठी आपण काय काय करावे आणि काय करू नये, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या आहे ते पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा, स्किप न करता, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। पौर्णिमेपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे, ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा जो पितृपक्षाचा कालावधी आहे तो 16 दिवसांचा कालावधी आहे तो असतो। या काळात प्रत्येक व्यक्ती पितृशांतीसाठी तसेच पितृदोष निवारणासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान यांसारखे जे विधी आहेत तो आपल्या घरामध्ये आहेत ते केले जातात। असे मानले जाते की या पितृपक्षात सर्व पितरांना त्यांना मुक्त आहे ते केलं जातं। ते त्यांना शांती, मोक्ष मिळण्यासाठी तसेच ते तृप्त व्हावेत यासाठी ते भूतलावरती रूपात भ्रमण आहेत ते करत असतात व आपल्या वंशजांकडून तृप्तीची अपेक्षा आहे ते करतात। म्हणून आपण सर्वांनी पितरांना तृप्त करण्यासाठी आपल्या घरामध्ये श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान हे करावे। याने पितृ आहेत ते तृप्त होतात, अनेक आशीर्वाद आहेत ते आपल्याला देतात, सर्व त्रासातून आपली सुटका आहे ती होते। आपले पितृ व कुलदैवत हे जर संतुष्ट असतील तर आपल्याला कोणत्याही गोष्टीत कधीही अपयश नाही। सर्व गोष्टी, सर्व जी आपली काम आहे ती यशस्वीरित्या आहेत ते पार पडतात आणि आपल्याला कोणतंही संकट आहे ते येत नाही। हे जे सर्व व्यक्ती करतो त्या व्यक्तीला कधीही पितृदोष आहे तो लागत नाहीत, सतत संकटांना सामोरे जावं लागत नाही। त्यामुळे शास्त्रानुसार पितृसेवा ही अतिशय खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे। तसेच पितृपक्षात शुभकार्यही केली जात नाहीत, कारण कोणतंही शुभकार्य करण्यासाठी या कालावधीमध्ये शुभमुहूर्त हा कोणताच नसतो, म्हणून कोणतीच शुभकार्य आहे ती या कालावधीमध्ये आहेत ती केली जात नाहीत। आता सर्वांना असा प्रश्न पडतो की आपल्या घरातील जे देवघर आहे त्या देवघरातील आपले जे कुलदैवत आणि इतर जे आपले सर्व देव आहेत त्या देवांची आपण या पितृ कालावधीमध्ये देवांची पूजा करावी का? त्याचबरोबर तुळशीची पूजा आहे ती करावी का? व्रत वैकल्य आहेत आपण जी अगोदर चालू केलेले आहेत, स्वामींचे 11 गुरुवार असतील, कोणाचे महालक्ष्मीचे असतील किंवा आपली इतर कोणतीही व्रत असतील, जेणेकरून असंही आपण जे पशुपती जे व्रत आहे तेही व्रत असतील, अशा ज्या सेवा आहेत त्या आपण या कालावधीमध्ये कराव्यात का? तुळशीची पूजा आहे ती करावी का? ग्रंथांचं वाचन आहे ते करावं का आपण? शिवलिंगाची पूजा आहे ती करावी का? असे बऱ्याच प्रकारचे प्रश्न आहेत ते बऱ्याच जणांना आहे ते पडतात। तर या पितृपक्ष कालावधीमध्ये जो कालावधी आहे तो पितरांना हा समर्पित असतो। त्यांना मोक्ष मिळण्यासाठी हे चातुर्मासातील दिवस असतात। या काळात देवांची पूजा ही करावी। बऱ्याच जणांना असे वाटते की या काळात देवांची सेवा ही करायची नसते, पण असे नाही, देवांची सेवा ही करावी। अगदी आपण नेहमी ज्याप्रमाणे नित्यसेवा करतो त्याप्रमाणे आपल्याला तशीच नित्यसेवा आहे आपली ती चालू ठेवायची आहेत। आपले कोणते जर व्रत चालू असतील, पशुपती व्रत, 11 स्वामींचे गुरुवार किंवा आपले शुक्रवार किंवा कोणाचे असे जे काही व्रत आहेत तेही आपण सर्व चालू ठेवायचे आहे। ग्रंथांचे आपलं जे वाचन आहे तेही आपण तसंच आहे ते चालू ठेवायचं आहे। त्याचबरोबर तुळशीची आपल्याला पूजा करायची आहे। भगवान शिवशंकरांची जरी आपली कोणती सेवा चालू असेल तरी तीही सेवा आहे ती आपल्याला कंटिन्यू आहे ती अशी चालू ठेवायची आहे। ही सर्व कामे आहेत ते आपण नक्कीच करावीत। त्याचबरोबर आपल्याला जर देवासाठी जर नवीन वस्तू एखादी खरेदी करायची असेल तर तीही आपण या कालावधीमध्ये आहे ती नक्कीच खरेदी आहे ती करू शकतो। तसेच या कालावधीमध्ये पितरांसाठी आपल्याला एक सेवा आहे ती करायची आहे, ती म्हणजे आपल्याला रोज सकाळी पितरांना स्मरून सूर्याला अर्घ्य आहे ते आपल्याला द्यायचं आहे। अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये थोडे काळे तीळ आहेत ते टाकायचे आहे आणि पितरांना स्मरून आहे ते आपल्याला सूर्याला अर्घ्य आहे ते द्यायचं आहे। ही सेवा नक्कीच आपण आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी करावी। त्याचबरोबर आपण गाईला घास आहे तो द्यायचा आहे।
कावळ्यालाही आपण घास द्यायचा आहे किंवा कोणत्याही पक्ष्याला एकाही घास आहे तो दिला तरी चालेल. कुत्र्यालाही आपल्याला काहीतरी खाऊ आहे ते टाकायचं आहे. आणि जर आपल्या जर जवळपास जर कोण जर गरजवंत जर असतील तर त्यांना आपण एखादी वस्तू आहे ती दान करू शकतो किंवा अन्नदान आहे तेही आपण करू शकतो. हे जर आपण जर नित्यनेमाने जर रोज जर केलं तर पितृ आहेत ते संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद आहेत ते देतात. श्री स्वामी समर्थ.